नमस्कार. रोखठोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. समाजातल्या विविध घटकातल्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांचे सामाजिक, शैक्षणिक आणि त्याहीपेक्षा राजकीय परिणाम महाराष्ट्रावर होणार आहेत. राजकीय अशासाठी की गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाच्या लाखांच्या मोर्चांनी महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या शांततापूर्ण मोर्चांमुळे सगळे चक्रावले. अगदी राज्य सरकार देखील निश्चितपणे पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जातीपातीत वाढलेलं वैर, नाशिकमधला हिंसाचार यामुळे परिस्थिती तशी चिंताजनकच. मराठा मोर्चामधून ज्या 3 प्रमुख मागण्या केल्या जात होत्या त्यातली पहिली मागणी होती ती आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याची. मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा 1 लाखावरून 6 लाखावर अशी वाढवण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे सगळे प्रश्न सुटतील असं मानण्याचं अजिबात कारण नाही. किंबहुना त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण आज आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना. अर्थात ते मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष देखील आहेत. सरकारनं आज जे निर्णय घेतले त्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होणार हे तर उघडच आहे. समाजाच्या एका मोठ्या वर्गात असलेली प्रचंड मोठी अस्वस्थता, त्यातून त्याला अलीकडे लागणारं हिंसाचाराचं गालबोट, सरकारच्या घोषणांमुळे ही अस्वस्थता कमी होणार आहे का? जातीय विद्वेष आणि सामाजिक असंतोषाचं मळभ दूर होणार आहे का? एक प्रकारे महाराष्ट्रात पुन्हा सामाजिक न्यायाचं वातावरण प्रस्थापित होईल का? हे निर्णय घेण्याची वेळ मराठा मोर्चामुळे सरकारवर आली आहे का? हा मराठा मोर्चाचा विजय मानायचा का? ईबीसीची मर्यादा वाढवण्याआधी सरकारनं नेमकी कोणती आर्थिक पाहणी केली होती? कोणते निकष लावले 6 लाखाची मर्यादा ठरवताना? समाजातल्या गटातटांची चर्चा केली होती का? ईबीसीला सवलती देण्याच्या नावाखाली मराठा समाजाला सवलती देण्याचं हे पहिलं पाऊल आहे का? आणि मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी या शैक्षणिक निर्णयांची घोषणा सरकारनं केली आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून विशेष रोखठोक कार्यक्रमात. रोखठोक विनोद तावडे. रोखठोक विनोद तावडे आपल्यासोबत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत. विनोद तावडे, आज ईबीसीची मर्यादा 6 लाखापर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याबद्दल सर्वप्रथम मुख्यमंत्री तुमचे आणि संपूर्ण सरकारचं अभिनंदन. पण त्याच वेळेला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अत्यंत शांततापूर्ण रीतीने मराठा मोर्चा निघत होता. मला हे मान्य नाही आहे, कारण मुळात आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या जाहीरनाम्यात हे स्पष्ट वचन दिलं होतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. मराठा समाजाचं आरक्षण उच्च न्यायालयामध्ये थोडं प्रलंबित होतं आहे आणि त्यावेळी स्वाभाविकपणे त्या समाजातल्या तरुणांची, कारण उदयजी हे बघा की यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर माझ्याकडे गुणवत्ता आहे पण माझ्या आईवडिलांकडे पैसा नाही आहे म्हणून मी शिकू शकत नाही. ही जी बोच ह्या मराठा तरुण तरुणींमध्ये होती त्याची जाणीव ही सरकारमध्ये होती आणि विशेषतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सातत्याने या विषयावर आम्हा सगळ्यांची चर्चा करत होते. आणि उच्च न्यायालयाचा जर सुनावणी लवकर झाली तर स्वाभाविकपणे हे सगळं लवकर सुटेल असं वाटत होतं. पण ज्या पद्धतीने अस्वस्थता वाढत होती त्यातून मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे हा खऱ्या अर्थाने मराठा समाजातल्या तरुण तरुणींना आणि सगळ्यात विशेषतः की प्रस्थापित मराठा नेतृत्व जे राजकारणामध्ये इतके वर्ष होतं त्याच्या विरोधात ह्या विस्थापित मराठ्यांचं जे मनातली खतखत व्यक्त होत होती, या सगळ्या यांनी ज्या संस्था काढल्या त्यातनं सरस्वती आणि लक्ष्मीमध्ये एक संघर्ष उभा केला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतला की सरस्वतीचा रस्ता लक्ष्मी रोखू शकत नाही. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे पण पैसा नाही त्याला शिकायची संधी आमच्या सरकारने मिळवून दिली आहे. हे मात्र आज सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. लेट मी रिफ्रेश दिस. मराठा मोर्चामुळे हा निर्णय घ्यावा लागत नाही असं एक तुम्ही म्हणताय, परंतु एक प्रकारे येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात किंवा त्याच्या आधी होणाऱ्या मराठा मोर्चांमध्ये हवा आपण काढून घेत आहे. अजिबात नाही. उलट मराठा मोर्चांचं आम्ही स्वागत केलं, आम्ही कौतुक केलं, आम्ही अभिनंदन केलं. म्हणजे आज जगातल्या सगळ्या चळवळींचा तुम्ही अभ्यास करा
या सगळ्या चळवळी आणि मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत, या चळवळीत अतिशय शांततापूर्ण, अतिशय शिस्त, स्वच्छ भारतचं पालन करणारे आणि 5 तरुणी 5 युवती पुढे येऊन आपलं म्हणणं मांडणं इतका शिस्तबद्ध, म्हणजे खऱ्या अर्थाने मराठा समाज हा संघर्षशील, हा लढाऊ मानला जातो. पण ह्या लढाऊ समाजाने इतकं संयमित आपलं मत मांडणं, मला वाटतं जगात असं आंदोलन झालेलं नाही जे आज महाराष्ट्रात आपण पाहतो. ओके. ईबीसीची मर्यादा तुम्ही 1 लाखावरून 6 लाखावर केलीत. हा आकडा ठरवण्याच्या आधी कुठल्या प्रकारची आर्थिक पाहणी केली होती? अर्थतज्ञांची चर्चा केली होती, समाजतज्ञांची चर्चा केली होती, समाजातल्या विविध गटातटांची चर्चा केली होती? अर्थात सातत्याने गेले महिनाभर माननीय मुख्यमंत्री असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, मी स्वतः, आम्ही सगळ्यांनी या सगळ्यांशी चर्चा करत होतो. आणि ईबीसीची सवलत ही 1 वरनं 2.5 वरनं आणत, कारण शेवटी 2.5 पासनं सामान्य माणूस टॅक्स भरायला लागतो आणि टॅक्स पेअर हा ईबीसीमध्ये असू शकत नाही, म्हणून तो 2.5 पर्यंत आणला. पण 2.5 ही अतिशय कमी आहे. त्यामुळे मग जर सवलती द्यायच्या असतील तर काय करायचं? कारण ज्यावेळी मागच्या सरकारने अशा प्रकारची सवलत ओबीसी समाजाला घोषित केली तर सुमारे 6,83,000 मुलांना गेल्या 2-3 वर्षात याचा फायदा झालेला आहे. दरवर्षी 6-6.5 लाख मुलं याचा फायदा घेतात. आणि इतक्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर बाकी समाजातील मुलं असतात की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण पैसा नाही. मग आम्ही राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना जी आज घोषित केली, त्याची मर्यादा 6 लाख आम्ही केली. म्हणजे उद्या पुन्हा कोर्टात जाऊन यांनी ईबीसी 6 लाख कशी केली तर स्थगिती घ्या असं कोणी करू शकणार नाही. आणि आज झी 24 तासवर मी पहिल्यांदा घोषित करतो की इथे येण्यापूर्वी आज झालेल्या निर्णयाच्या GR साठीच्या फाईलवर मी सही करून आलो आहे. म्हणजे उद्या जरी निवडणुका घोषित झाल्या तरी आचारसंहितेमध्ये आजची घोषणा अडणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांचं हे कौशल्य आहे की आज निर्णय आणि आजच GR, मला असं वाटतं ही प्रामाणिक इच्छा असल्यामुळे होत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही आज जी घोषणा केली त्याची दुसरी बाजू अशी आहे की याचाच अर्थ येऊ घातलेल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये आपल्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा या आर्थिक आपण ज्या काही सवलती देत आहेत त्या असणार आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे, मराठा समाजातल्या तरुणांना शिक्षणाची, रोजगाराची संधी हा राजकारणाचा मुद्दा मी आणि आमचं सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री असतील पाहत नाही. जेन्युइनली पाहतो आहोत. म्हणजे आपण वे बॅक 1980ला जाऊया, ज्यावेळी मंडल आयोग बसलो होतं आणि त्यांनी मराठा आणि कुणबी वेगळं केलं त्यावेळी काय म्हटलं होतं की मराठा समाज आता जमीन ओन करतो, तो जमीनदार झाला आहे, त्यामुळे त्याला ओबीसीतनं बाहेर काढलं. पण 1980 पासून आज 2016 पर्यंत त्या जमिनीचे किती तुकडे झाले भावांमध्ये? तो अल्पभूधारक झाला. त्यानंतर त्या समाजाला आज जर आपण पाहिलं तर शेतीची काय अवस्था हो? यावर्षी पाऊस पडला, तो इतका पडला की पुन्हा नुकसान, गेली 5 वर्षाचं नुकसान होतं. त्या शेतकऱ्याची घसरती स्थिती ही आपण पाहिली पाहिजे. हा सगळा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने शेतकरी आत्महत्या सगळ्यात जास्त कोणाच्या? तर मराठा समाजाच्या. माथाडी कामगार सगळ्यात जास्त कोण? तर मराठा समाज. हमाल आपण पाहिले तर मराठा समाज. आणि त्यामुळे हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या इतका मागास आलेला आहे, ह्याला ही संधी दिली पाहिजे. हे सातत्याने गेले 2 वर्ष आम्ही सरकारमध्ये आहोत. मला आठवत नाही की एखादा महिना सुद्धा गेला असेल की ज्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी मला बोलवून चौकशी करून या विषयात काय प्रगती झाली आहे याचा आढावा घेतलाय. दर महिन्याला स्वतः आढावा घ्यायचे. मला सांगा, एक प्रकारे आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मार्गाची ही पहिली पायरी मानायची? मला असं वाटतं की आज जे आम्ही घोषित केलेलं आहे हे स्वाभाविकपणे त्यात आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर 52% आरक्षण ओबीसी आणि बाकी समाजाला आहे. हा 30-35% मराठा समाज आपण त्यामध्ये धरला आणि अल्पसंख्याक त्यामध्ये ॲड केला तर जवळजवळ 95% होतो. त्या ह्याचा सगळ्यात जास्त लाभ हा या समाजातल्या तरुण तरुणींना, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण बिचाऱ्यांच्या आईवडिलांकडे पैसा नाही, त्यांना हा होणार आहे. विनोदजी, हेतू नावाची एक गोष्ट असते आणि त्याची अंमलबजावणी ही एक महत्त्वाची बाब असते. या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कोणत्या दिवसापासून सुरू होणार आहे? उद्यापासून सुरू होणार. यावर्षी ज्यांनी प्रथम वर्षात प्रवेश केला त्याला मिळणार. गेल्या वर्षी ज्यांनी प्रथमला घेतले आणि यावेळी द्वितीयला आहे त्याला मिळणार. त्याच्या आदल्या वर्षी ज्यांनी प्रवेश केला आणि यावेळी तृतीय वर्षाला आहे त्याला मिळणार. त्याच्या आदल्या वर्षी ज्यांनी घेतलं यावेळी 4थ्या वर्षाला आहे त्यालाही मिळणार. आणि त्यामुळे आमचा हेतू शुद्ध आहे. खऱ्या अर्थाने या समाजातल्या कुठल्याही मुलाला शिक्षण सोडायला लागता कामा नये.
आणि कुठल्याही मुलाला मला हे जमत नाही, की माझ्याकडे पैसे नाही आहेत, गुणवत्ता आहे, असं यापुढे या महाराष्ट्रात होणार नाही. म्हणजे जे आता पहिल्या सेमिस्टरमध्ये आहेत त्यांना दिवाळीनंतरच्या दुसऱ्या सेमिस्टर पासून सुद्धा याचा आर्थिक लाभ तुम्ही घेऊ देणार. यावर्षी जे पहिल्या सेमिस्टरला आहेत त्यांना दोन्ही सेमिस्टरचा मिळणार आणि जे सेकंड इयरला आहेत त्यांना सेकंड इयरचा फक्त मिळेल, कारण मागच्या वर्षी त्यांची फी भरून झालेली आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी या सगळ्यांना मिळत होता, परंतु आता सर्वांचाच यात समावेश केला गेलेला आहे असं तुम्ही म्हणता. परंतु यात सर्वात जास्त फायदा होणार आहे तो मराठा समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाचा. हे स्वच्छपणे तुम्ही मान्य करताय? स्वाभाविक मला असं वाटतं की आरक्षण आधीची दिल्यानंतर जे उरलेले समाज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा समाज हा आहे आणि याच्यामध्ये आपण पुन्हा मेरिट लिस्ट नाही लावली आहे, आपण कट ऑफ लावली आहे की 60च्या वरती. ते 60च्या वर जो कोणी आहे त्याला मिळणार. आता समजा 60च्या वर या जागा समजा 50 असतील आणि या 50मध्ये समाजातला 35% समूह आहे, समाजातला 7% समूह आहे, तर 35% ते जास्त असणार. हे खूप उघड आहे आणि त्यामुळे त्याला याचा फायदा जास्त होणार हेही नक्की आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेला मुलगा, समाजाच्या वंचित घटकातला असलेला मुलगा, अशा किती मुलांना 60% मिळवणं एवढं आसपासचं शैक्षणिक पोषक वातावरण असतं. त्यामुळे 60%चा कट ऑफ ठेवल्यामुळे अनेक गुणवान विद्यार्थी जे केवळ संधी मिळत नाहीये म्हणून आज वंचित आहेत, ते याच्यापासून पुन्हा वंचित राहणार आहेत. मला वाटतं 60%च्या खाली मिळणारा गुणवत्तापूर्ण म्हणणं हे त्या गुणवत्तेवर अन्याय होईल. 60%च्या खालच्या जर आपण विद्यार्थ्यांना दिली तर त्या विद्यार्थ्याचं हित नाही होणार. तर जे संस्थाचालक दुकान थाटून आहेत ते अशा मुलांना घेऊन येतील, त्यांना ॲडमिशन देतील, त्या मुलाला बिचारायला झेपणार पण नाही इंजिनिअरिंग, पण तो केवळ त्या संस्थेला सरकारकडनं पैसा मिळून म्हणून तिथे ॲडमिशन घेईल आणि मग तो इंजिनियर होणार पण नाही, त्याच्या आयुष्यातली 4-5 वर्ष वाया जातील. म्हणून किमान 60 मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः शिक्षण मंत्री आहे, उच्च शिक्षण मंत्री आहे, तंत्र शिक्षण मंत्री आहे. आम्ही स्वतः शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा केली. थोडे दिवस चर्चा ही 70पर्यंत होती, पण तरीही आम्ही आढावा घेतला की 60% ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत त्याने प्रयत्नपूर्वक अशी संधी मिळाल्यावर इंजिनियर झालेले आहेत. त्यामुळे आपण हा निकष 60चा ठरवला. ओके, ज्या मुलांना 60% मिळणार नाही आहेत, परंतु ज्यांचं उत्पन्न, ज्यांच्या पालकांचं उत्पन्न, कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशांना कोणत्या योजनेचा लाभ देणार? मग त्यांना ईबीसीचा लाभ आहेच. ती योजना चालूच आहे, ती योजना बंद करत नाही, अजिबात कुठलाही हात लावत नाही. ती 1 लाखावर 2.5 लाखावर नेली आपण, त्यामुळे त्याच्यात सुद्धा आपण वाढ केलेली आहे. आपण आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटचा एकूण विषय घेतलात. आपल्याकडे साधारणतः 1,45,000 इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स होतात. त्यातल्या 70% जागा 70,000 जागा आपल्याकडे रिकाम्या राहिल्या. याचं कारण मुलांनी त्या कोर्सेसला, त्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ॲडमिशनच घेतली नाही. ती आर्थिक दुर्बलतेमुळे घेतली नाही का त्या कॉलेजचा गुणवत्ता चांगली नव्हती म्हणून घेतली नाही? ज्या कॉलेजची गुणवत्ता चांगली नव्हती असे 35 कॉलेज मी बंद करायला लावले. ती कॉलेजेस कोर्टात गेली, कोर्टातनं त्यांना संरक्षण मिळालं, कारण AICT पार्लमेंटचा जो कायदा आहे तो DTE डायरेक्ट ऑफ टेक्निकल एज्युकेशन विधानसभेचा कायद्यापेक्षा वरचढ आहे. मग आम्ही AICTला भेटलो आणि त्यांनी त्या 35 पैकी 17 कॉलेज बंद करायला लावली. जी कॉलेजेसनी दुकानं उघडलेली आहेत, ज्या महाविद्यालयामध्ये चांगली फॅकल्टी, प्राध्यापक नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, अशी कॉलेज आम्ही बंद केलेली आहेत. त्यामुळे चांगली नसणाऱ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी अन्यथा फी देऊन सुद्धा जात नाही. जी महाविद्यालय चांगली आहेत पण गुणवत्ता असून पैसा नाही, अशामुळे जे विद्यार्थी जाऊ शकत नाहीत त्यांना त्या महाविद्यालयाने याचा लाभ नक्की होईल आणि विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळेल. मला सांगा, ह्याच्यामुळे त्या शिक्षणाच्या संस्थेचा गुणवत्ता दर्जा वाढायला काय बरं त्याच्यात त्यांना कंपल्शन असणार आहे? त्या शिक्षण संस्थांचा दर्जा ह्याच्यातनं सुधारण्याच्या सुतराम शक्यता आम्हाला दिसत नाही. आम्ही हे करत असताना आग्रह धरलाय त्या संस्थांकडे 2 गोष्टींचा. त्यांनी 2 वर्षात ॲक्रिडिशन करून घेतलं पाहिजे की आमची ही गुणवत्ता आहे. आणि क्रमांक 2 दुसरा आग्रह धरलाय की या महाविद्यालयांनी प्लेसमेंटसाठी, नोकऱ्यांसाठी मुलांच्या विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आणि असे जर विद्यार्थी सरकारच्या शुल्कासह हवे असतील तर महाविद्यालयांना जास्त ॲक्टिव्ह राहावं लागेल आणि तरच त्यांना अशा प्रकारचे विद्यार्थी मिळत राहतील. आणि मला त्यामुळे खात्री आहे की महाविद्यालय नक्की करतील. विनोदजी, एकूण विद्यार्थ्यांच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या 50% विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट दिली पाहिजे असं बंधनकारक घालता. प्लेसमेंट देण्यामध्ये विद्यार्थी चांगले असतील, परंतु राज्यामध्ये जर आर्थिक स्थिती चांगली नसेल, राज्यामध्ये जर रोजगार उत्पन्नच होत नसतील, राज्यामधल्या उत्पादन वाढीचा, उद्योग वाढीचा किंवा रोजगार वाढीचा वेग जर मंदावलेला असेल तर त्याकरता तुम्ही कॉलेजेसना कसं जबाबदार धरणार? मला वाटलंच
कारण विरोधक अशी टीका आज संध्याकाळपासून सुरू केलीच आहे. स्वतः असताना यांनी तर कधी केलं नाही. आणि आम्ही केल्यानंतर आम्ही जी मुलं त्या महाविद्यालयात जातील त्या महाविद्यालयाने चांगले प्रयत्न करण्यासाठी इन्सेंटिव्ह दिला आहे. तुम्ही जर हे नाही केलं तर आम्ही फी देणार नाही असं कुठे GR मध्ये नाही आहे. पण हे तुम्ही केलं पाहिजे असा आग्रह धरला आहे. आणि तुम्हाला सांगतो की परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये कोटी देऊ, त्यातून सुमारे 20,000 तरुणांना रोजगार स्वयंरोजगार मिळेल. तर हा जो प्लेसमेंट आहे, अशा प्रकारची रोजगार निर्मिती आहे, यासाठी महाविद्यालयांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे हा आग्रह आहे. आणि माझी खात्री आहे जे स्टार्टअप आपण मेक इन इंडिया वगैरे सगळं महाराष्ट्रामध्ये केलं, त्याचा प्रचंड मोठा गाजावाजा केला. 7,94,000 कोटी इतके MOU झाले, 2,000 काय इतके रुपयाचे आपल्याकडे ॲग्रीमेंट झाल्या, 2,954 MOU करण्यात आले, त्यातून 30 लाख जॉब निर्माण होईल असं सांगितलं. पण कधीही कोणत्याही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कुठेही आम्हाला सरकारी याच्यामध्ये हे 30 लाख जॉब केव्हा निर्माण होतील हे सांगितलेलं नाही. तुम्ही आज कॉलेजांना बंधनकारक करताय, त्यांनी प्लेसमेंट केली पाहिजे, परंतु बाहेर मुलं पडल्यानंतर त्यांना जॉब मिळणार आहेत कुठे? ऑइल इंजिनियर एखादा झाला असेल, केमिकल इंजिनियर झाला असेल, केमिकल इंडस्ट्रीची काय अवस्था आहे? रिअल इस्टेट सेक्टरमध्ये 1,10,000 कोटी रुपये आणि 7,65,000 जॉब्स निर्माण होणार. परंतु आज रिअल इस्टेटची अवस्था काय आहे? सिव्हिल इंजिनियर्सना जॉब मिळण्याची गॅरंटी काय आहे? चांगला सिव्हिल इंजिनियर जरी क्वालिटी निर्माण केला तरी त्या भागात जर काही उत्पादनच होत नसेल, काही गृहनिर्माणच होत नसेल, काही निर्मितीच होत नसेल, तर तुम्ही जॉब देणार कुठून? म्हणजे एकीकडे जॉब निर्माण करायचे नाहीत, दुसरीकडे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे आम्ही कुठेतरी अशा प्रकारची एक नवीन स्कीम उभी करायची आणि कॉलेजांमध्ये त्याकरता वेठीला धरायचं असं चित्र समोर येते. मला असं वाटतं आपल्यासारख्या अर्थकारणाचा अभ्यास करणाऱ्याला हे चित्र असं दिसता कामा नये जे राजकीय विरोधकांना दिसतं. कुठलाही MOU झाला की पुढची 3 वर्ष 4 वर्ष याच्या अंमलबजावणीकडे जातं. आता समजा फॉक्सकॉन कंपनी आली, तिला खोपोलीजवळची जमीन दिली, त्या ठिकाणचं MOU साईन झाला की त्या ठिकाणी ती यायला, ती प्रोसेस सुरू व्हायला जो कालावधी लागला तो लागणार आहे. आणि पुन्हा एक स्पष्ट करतो, 50% प्लेसमेंट करा ही अट नाही, हे तुम्ही प्रयत्न चालू करा. ह्याच्यात फरक आहे, हे समजून घ्या तुम्ही. की जर शेवटी असं आहे की सामान्य आपल्या घरात ड्रायव्हर असणारा, आपल्या घरात काम करणारा व्यक्ती जो साबण विकत घेतो, त्यातनं जो सेल्स टॅक्स जमा होतो, त्या टॅक्समधनं ह्या विद्यार्थ्याचं शिक्षण होतं. आणि ज्या या विद्यार्थ्याचं शिक्षण होतं ते शिक्षण चांगल्या महाविद्यालयात झालं पाहिजे ही अपेक्षा जर आम्ही व्यक्त केली तर चुकीचं काय आहे? त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे स्टार्टअप असेल, स्टँडअप इंडिया असतील, बँक, प्रत्येक नॅशनलाइज बँक कर्ज देणार आहे, काही ना काही सुरू करा म्हणणार आहे, त्या पद्धतीचे काम, त्या उद्योग या विषयामध्ये येत आहेत. आणि हे इन्सेंटिव्ह ह्या शिक्षण घेणार नाही तर उद्या काय होईल की बेरोजगार इंजिनियर, बेरोजगार फार्मासिस्ट, बेरोजगार डेंटिस्ट अशा पद्धतीची फौज नाही आम्हाला तयार करायची. आम्हाला ही सुशिक्षित गुणवत्तापूर्ण तरुण तरुणींना पुढे रोजगार स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, ह्यासाठीचे सरकारचे प्रयत्न आहेत. हे सगळं खूप चांगलं वाटतंय, परंतु सरकारने आणखीन एका बाबतीत प्रयत्न करायला नकोय का? की आता ज्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांना मिळण्याकरता महिनोन्महिने टर्म कित्येकदा विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतो, परंतु त्याची आर्थिक भरत आलेली नसते. अशा प्रकारच्या तक्रारी आता ही योजना जाहीर झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रिन्सिपॉलने आमच्याकडे केल्या आहेत की आहे तो निधी वेळेवर मिळत नाहीये. मग हा आणखीन 700 कोटीचा जो बोजा पडणार आहे तो निधी तुम्ही वेळेवर देणार याची गॅरंटी काय? मला वाटतं याची गॅरंटी नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला पुरवणी मागण्यात दिसेल. मुद्दा असा आहे की आधीच्या सरकारने घोषणा केली पण पैसे दिले नव्हते. 4-4, 5-5 वर्षाची फी अडली होती. आम्ही ती कमी करत करत आता वर्ष 6 वर्षात ते आणलेली आहे. प्रयत्न केले आहेत. दुष्काळाची स्थिती होती, आर्थिक अडचणी होत्या, रस्ते हवे होते पण टोल बंद करायचे होते, तेही आम्ही केले. आणि हे सगळं करत असताना सुद्धा या प्रकारच्या सुविधा आम्ही विद्यार्थ्यांना देतो आहोत. जर काही संस्था चालकांनी 2 वर्ष कळ काढली, इतके वर्ष भरपूर मिळवलं की नाही, तर 2 वर्ष कळ काढली आणि ते सुद्धा सामान्य घरातल्या मुलांच्यासाठी कळ काढली, शेतकरी जे दुष्काळ होरपळत असताना कळ काढली, तर अशा तक्रारी किमान थोडी सहनशक्ती दाखवावी. त्यांचा हक्क आहे, तो त्यांना मिळेल. या डिसेंबरच्या पुरवणी मागण्यात त्यांना आकडे दिसते. तुम्ही तुमचा रोख आहे तो शिक्षणाची दुकानदारी असणाऱ्या अनेक संस्थांवर आहे, परंतु याच्यामधून शिक्षणाच्या दुकानदारीला आळा बसेल असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं बसेल. तो अशासाठी बसेल की शिक्षणामध्ये शुल्क नियंत्रण समिती आहे. त्या शुल्क नियंत्रण समिती आधीसारखी नाही आहे.
जवळजवळ 12 वर्ष सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर सुद्धा आधीच्या सरकारने शुल्क नियंत्रण समिती, प्रवेश नियंत्रण समिती गठीत केली नाही, कारण सगळे अशा संस्था चालकच मंत्री होते. सुदैवाने या मंत्रिमंडळात असे नाहीत. त्यामुळे आल्या आल्या आम्ही हा कायदा केला आणि ही शुल्क नियंत्रण समिती प्रत्यक्ष त्या महाविद्यालयात काय आहे काय नाही आहे याचा आढावा घेत शुल्क ठरवत आहे आणि या शुल्काचा मोबदला पुरेपूर विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे याची काळजी घेते. आणि त्यामुळे मला असं वाटतं ही दुकानदारी होणार नाही. ज्याला प्रामाणिकपणे संस्था चालवायचे त्याच्या पाठीशी सरकार आहे. जो केवळ धर्मदाय संस्था म्हणून शिक्षण संस्था रजिस्टर करतो आणि पैसे कमवायला जातो त्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही, हे मात्र स्पष्ट करू इच्छितो. 7 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळेल असा आपला अंदाज आहे आणि 700 कोटीचा बोजा पडणार आहे. सरकार आर्थिकदृष्ट्या एवढी रक्कम दरवर्षी पुरवण्या एवढं सक्षम आहे असं वाटतं आपल्याला? अवघड आहे, पण आम्ही ठरवलं आहे. शेवटी समाजातलं समाज मानस, समाजामध्ये असणारी त्या विषयातली चिंता, त्या विषयाचा आक्रोश, त्याविषयी खतखत, कारण शेवटी अशा प्रकारची समाजामध्ये होणारी ओढाण सरकार आहे कशासाठी? जनतेचं हित करायसाठी आहे. आता आम्ही संपदाचे कार्यक्रम घेतले. आधीच्या सरकारपेक्षा आम्ही जवळजवळ 70% कमीवर कॉन्ट्रॅक्ट देतो, ते पैसे वाचणार आहेत. आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करतो, त्याचे पैसे वाचतील. आणि भ्रष्टाचार या सरकारने रोखल्यामुळे बऱ्यापैकी पैसा हा सरकारच्या तिजोरीत जमा होतोय, की जो अशा प्रकारे टोल बंद केला ते पैसे दिले, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. केवळ शिष्यवृत्ती नाही तर ज्या विद्यार्थ्याला गावाकडनं तुम्ही मला ॲडमिशन दिलं पण मी राहू कुठे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना सुरू केली, की ज्याला 3,000 2,000 दरमहा मिळणार आहेत. मला वाटतं की शहरामध्ये हे 3,000 सगळ्यात रुपयात महत्त्वाचं. विनोदजी आपण ह्याच्या ते शहरामध्ये 3,000 रुपयात काय होणार आहे मला सांगा? अहो काहीच मिळत नव्हतं. त्याच्याऐवजी समजा एखादा मराठवाड्यातला मुलगा समजा औरंगाबाद संभाजीनगरला आला तर 3 मुलं एकत्र राहिली फीवाले आणि त्यांना 3-3 9,000 रुपये मिळाले आणि त्या 9,000 तुम्ही समजा 2,000 रुपयाचं भाडं दिलं तर वरचे जे पैसे प्रत्येकाला मिळतात त्यातून तो काही ना काही करतो. मी असे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत की जे दिवाळीची सुट्टी करून शहरामध्ये शिकायला येताना महिन्याभराची सुकी भाकरी आणि चटणी आणतात आणि त्यात महिना काढतात. असा विद्यार्थी, अशा घरातला विद्यार्थी मी पाहिलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनी सोय नाही आहे का हो? तर ही नक्की सोय आहे आणि आपल्याला परवडणार नाही म्हणून तू शहरात तुला फी मिळेल पण राहणार कुठे ही अडचण आता राहणार नाही. हा विचार जो आहे ना हा प्रामाणिक तळमळीत येतो आणि तो आजच्या निर्णयाने मला असं वाटतं या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी दाखवला आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नंतर असं सांगितलं की ईबीसीची मर्यादा वाढवावी ही आमचीच म्हणजे शिवसेनेचीच मागणी होती. एक प्रकारे आमचीच मागणी मान्य झालेली आहे. श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मला वाटतं ह्यात श्रेय कोणी घ्यायचं काय घ्यायचं याच्यापेक्षा खरं श्रेय जे आहे ते या मराठा समाजाच्या तरुण तरुणींचं आहे आणि मी श्रेय त्यांना देऊ इच्छितो. येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील याच्यामध्ये भाषणामध्ये आपला प्रत्येक वक्ता याचा जरूर उल्लेख करणार एवढं मात्र नक्की. मला आम्ही सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी गेल्या 2 वर्षात केलेल्या आहेत, जे जनतेला दिलेल्या आहेत त्याचा उल्लेख होणारच ना. म्हणजे आम्ही राजकारणात आहोत, आम्ही काही कुठे संन्यासी नाही आहोत. जे चांगलं केलं आहे ते चांगलं केलं दाखवणार आहोत की आम्ही मुंबईमध्ये या प्रकारचे CCTV कॅमेरे लावले सांगणार. आम्ही इतक्या प्रकारचे जे योजना आहेत त्या आम्ही या सेवा शर्तीमध्ये आणल्या, ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या सांगणार. त्याच्यामध्ये ही चांगली गोष्ट आहे तर ही नक्की सांगणार. आणि आम्ही सांगो न सांगो सामान्य माणूस पाहतो, जो त्याला कळतं, त्याला प्रस्थापित कळतो, त्याला विस्थापित कळतो आणि यांच्यासाठी करणारा माणूस कोण आहे ती आज त्यांनी पाहिलेलं आहे. रोकटोक विनोद तावडे चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार का? ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोकठोक विनोद तावडे. ईबीसीची मर्यादा 1 लाखावरून 6 लाखावर करतानाच एक मास्टर स्ट्रोक दिलेल्या सरकारच्या शिक्षण मंत्र्यांची आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत रोकठोक विनोद तावडे. विनोद तावडे, पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठा मोर्चे जे निघत होते त्याची पहिली मागणी होती ती कोपर्डीवरचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालं पाहिजे, त्यांना उशिरा का होईना पण दाखल करण्यात आलं. या उशिरा विषयात माझा खरंच सगळ्या समाजाला विनंती आहे. आरोपपत्र नीट चौकशी करून नीट पुरावे गोळा केल्याशिवाय जर दाखल झालं तर त्याचा फायदा आरोपीला होतो. त्यामुळे 90 दिवसाच्या नंतर झालं तर आरोपीला फायदा होईल, पण 89व्या दिवशी जरी झालं, कारण शेवटी आता कोपर्डीचा विषयात तर मी 3-4 वेळा स्वतः संबंधितांशी बोललो. इतके बारकावे होते आणि जर घाई केली असती
तर त्याचा फायदा आरोपीला नंतर झाला असता. म्हणून स्वतः उज्ज्वल निकम साहेब सगळं मॉनिटर करत होते. म्हणून माझी समाजाला विनंती आहे, आरोपपत्राची घाई करू नका. पोलिसांना नीट तपास करू द्या, नीट पुरावे गोळा करू द्या. जे उज्ज्वल निकम सारखे आपण वकील दिले आहेत त्यांनी निर्माण केलेल्या शंकांची सगळी उत्तरं येऊ द्या. म्हणजे फुल प्रूफ आरोपपत्र दाखल झालं तर दोषीला शिक्षा नाही, फाशी तर होतेच होते. यासाठी समाजाला थोडा धीर धरावा लागेल. नाहीतर आपली मागणी आहे म्हणून 15 दिवसात करू आणि पण नंतर सुटलं तर काय करणार. म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं. मराठा आरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षण समितीचे आपण अध्यक्ष आहात, किंवा कोकणाकडेच याचं अध्यक्षपद दुसऱ्यांदा आल्याचे दिसतं. यापूर्वी नारायण राणे यांच्याकडे अध्यक्षपद होतं. त्यांच्या समितीनं अहवाल सादर केला होता आणि त्याच्या आधारे मागे निवडणुकीच्या आधीच्या सरकारने आरक्षण दिलं होतं. ते पुढे कोर्टात टिकलं नाही. कोर्टात टिकलं नाही याचं कारण सरकारने बाजू सक्षमपणे मांडली नाही का राणे समितीचा अहवाल पुरेसा सक्षम नव्हता? खरं सांगू प्रामाणिकपणे, लोकसभेमध्ये मोदी लाटेत महाराष्ट्रात धुव्वा उडाला. मग 6 महिने होणाऱ्या विधानसभेत आता आपण पुन्हा सत्तेत यायचं तर काय केलं पाहिजे, यासाठीच्या घाईघाईत ते झालं. मला असं वाटतं की प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या तरुण तरुणींना, मराठा समाजाला आरक्षण हे राजकारणाच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. त्यावेळी जर घाई नसती केली, अध्यादेश घाईघाईने काढला, कोर्टामध्ये स्ट्राईक डाऊन झाला. ज्या शेवटी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की 50% वर आरक्षण देताना तुम्हाला हे सिद्ध केलं पाहिजे की तो समाज खऱ्या अर्थाने सामाजिकदृष्ट्या मागास आहे. आणि तेच मुंबईच्या उच्च न्यायालयाने विचारलं आपल्याला आणि आपण दाखवू नाही शकलो आणि म्हणून ते स्ट्राईक डाऊन झालं. आणि पुन्हा गैरसमज हा पसरवला जातो की ती सुनावणी जी झाली ती आमचं सरकार आल्या झाली. नाही, 16, 17, 18, 19 सप्टेंबर 2014 जे काँग्रेस सरकार होतं त्या काळात सगळी सुनावणी झाली आणि ती सुनावणी पूर्ण झाल्यावर केवळ निकाल घोषित झाला ज्यावेळी आम्ही शपथ घेऊन 8-10 दिवस झाले होते. ते सगळी सुनावणी सगळे वकील काँग्रेस सरकारने लावलेलेच होते. म्हणजे त्यामुळे आमचा दोष त्यात काही नव्हता. एक प्रकारे राणे समितीचा अहवाल पुरेसा सक्षम नाही असं आपण म्हणताय? नव्हताच, हे कोर्टही म्हणते. मी कशाला, ते सगळं ऐकल्यानंतर आणि खंबाटांसारख्या अतिशय चांगल्या वकिलाने बाजू मांडल्यानंतर सुद्धा आपल्याला ते टिकवता आलं नाही. कारण त्याच्यामध्ये पुन्हा मी सांगतो की बऱ्याच गोष्टी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास याचे आम्ही 74 पुरावे गोळा केले आहेत. पार वर्णव्यवस्था होती तिथपासूनची कागदपत्र काढली, महाराजांच्या काळातली काढली. महत्वाचे असे 3-4 कोणते पुरावे आपण सांगाल की ज्याच्या आधारे आपण छाती ठोकपणे सांगू शकता की महाराष्ट्र सरकार या बाबतीत अतिशय सक्षम आहे आणि तुमच्याकडे योग्य ते पुरावे तुम्ही गोळा केलेले आहेत? मी 74 पुरावे सांगतोय, ते 74 म्हणजे मोजून घ्यायचे. उदयजी, माझी विनंती आहे की फक्त मला आज सांगायला लावू नका, कारण ज्यावेळी हे उच्च न्यायालयात मांडलं जाईल, कारण ह्या पुराव्यांचे वेगवेगळे अर्थ पुन्हा काढणारी माणसं बसलेली आहेत आणि त्यामुळे हे पुरावे पुन्हा यात राजकारण नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटणारं हे सरकार आहे. तीच प्रामाणिकता मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, चंद्रकांत दादा पाटलांमध्ये, सगळ्या मंत्र्यांमध्ये आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे म्हटलं की अगदी जुनी व्यवस्था या समाजाची होती त्यातले काही कागदपत्र आर्काइव्हमध्ये कोल्हापूरचे आम्ही जवळ 1-1.5 वर्ष अभ्यासक बसवले आणि ते काढलेले आहेत. मोठमोठी लिखाणं काढलेली आहेत, त्यावेळेच्या समाजाचं वर्णन केली ती सगळी काढलेली आहेत. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या ओव्यांमधले त्यावेळेचे समाज वर्णन ती काढलेली आहेत. अशा सगळ्या गोष्टी काढल्या आहेत की ज्यातून आम्ही उच्च न्यायालयाला पटवून देऊ शकतो की हा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास होता. मला तुम्ही सांगा, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना 16% आरक्षण देण्याची ग्वाही घटनेच्या चौकटीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पटेल अशा स्वरूपात आपण कसं करणार? माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय की 50% वर आरक्षण देत असताना ज्या समाजात तुम्ही आरक्षण देताय तो खऱ्या अर्थाने सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. ते सिद्ध करण्याचे 2 मार्ग, एक तर मागासवर्गीय आयोग आहे त्यातून आलं पाहिजे, किंवा सरकारने जसा हा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून तो निर्णय घेत असताना तुम्ही कोणत्या निकषांचा आधार घेतला. तर मी म्हटलं आम्ही हे 74 पुरावे गोळा केले, नंबर 1. दुसरं क्वांटिफिकेशन, जी आकडेवारी गोळा करावी लागते. माथाडी मराठा समाजाचे किती आहेत, हमाल किती आहेत, रिक्षावाले किती आहेत, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांमधला मराठा समाज किती आहे, ही सगळी आकडेवारी क्वांटिफाय करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं
म्हणजे केंद्र सरकारने यावर्षीचा जो सेन्सस केलेला आहे तो सेन्सस जो आहे हा कास्ट वाईज केला आहे, त्यामुळे तो उघड करत नाही आहेत. पण अशा प्रोसेसला जर राज्य सरकारने तो मागितला तर तो मिळतो. तो नुकताच सबमिट झाला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्रामध्ये बोलून तो मागून त्याचं ॲनालिसिस करून त्याचं क्लिनिंग करून ते आम्ही कोर्टामध्ये देऊ शकतो, की ज्यातून आम्ही हे सिद्ध करू शकतो की खऱ्या अर्थाने हा समाज आज महाराष्ट्रामध्ये कसा मागास आहे. पण 51% पुढे जाणारं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकू शकत नाही असं अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण मात कशी करणार आहात? आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल वाचा की त्यात त्यांनी काय म्हटलं की 50च्या वर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला ते नीट जस्टिफाय करता आलं पाहिजे, नीट तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे खरंच हा मागास आहे आणि तो तसा असेल तर करता येऊ शकतो. आता तामिळनाडू सरकारने हा निर्णय घेतला, त्या निर्णयाला स्थगिती का नाही मिळाली? तर त्यांनी जे जस्टिफिकेशन दिलं होतं ते असं खटकन फेटाळून लावता आलं नाही सुप्रीम कोर्टाला, त्यात विचार करायचा आहे त्यांना. आणि त्यामुळे त्यांनी स्टे दिला आणि स्टे देत असताना त्यांनी हे फेटाळून लावलं नाही. मला वाटतं ह्या गोष्टी बारकाव्याने समजून घेतल्या पाहिजेत. मी स्वतः सगळ्या कायदेतज्ञांशी चर्चा केली, हरीश साळवे असतील, रवी कदम असतील, थोरासाहेब असतील, आणि एक चांगली भक्कम टीम आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण आज कोर्टामध्ये उतरवली आहे. मराठा मोर्चा गावागावातनं निघाले, लाखांचे निघाले, शांततेचे विक्रम आणि गर्दीचेही विक्रम त्यांनी एक प्रकारे मोडले. परंतु हे सगळं घडत असताना कुठेही आम्हाला प्रस्थापित मराठा नेतृत्व सर्वच पक्षातलं अग्रभागी दिसलं नाही, कुठेही दिसलं नाही. मराठा समाजाने प्रस्थापित नेतृत्वाला सुद्धा नाकारलं अर्थात, आणि ह्याचं श्रेय हे समाजाला दिलं पाहिजे. अनेकांनी यात घुसण्याचा प्रयत्न केला, समाजाने येऊ दिलं नाही. समाजाला हे वाटतंय की अशा प्रकारे इतके वर्ष सातत्याने सत्तेत राहिलेली माणसं आज पुन्हा गर्दी येते आणि म्हणून पुढे जर झेंडा घेऊन आले त्यांना त्यांनी मागे पाठवलं. त्यांना नाही ना मीडियाशी बोलायचं नाही, कोणीही श्रेय घ्यायचं नाही. मला असं वाटतं, मगाशी मी म्हटलं असं, जगातलं एक वेगळं उदाहरण म्हणून नक्की इतिहासात या मराठा समाजाच्या मोर्चांची नोंद करावीच लागेल. या मोर्चातून पुढे काही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नेतृत्व म्हणा, तरुण नेतृत्व म्हणा, किंवा एक राजकीय फोर्स अशी काही निर्माण होऊ शकेल असं वाटतं? मला असं दिसत नाही. कारण कोणीही या सगळ्या बैठकांमध्ये राजकीय भाषा सुरू केली की त्याला बसवलं जायचं. कोणी याच्या काही ठिकाणी चर्चाही झाली असेल की याचा निवडणुकीला फायदा घेऊ वगैरे, पण समाजाने ती चर्चा एंटरटेन केली नाही, असं करणाऱ्याला थारा दिला नाही. कारण राजकारणामुळेच या समाजाचं नेहमीच या प्रकारे पिछाड झाली हे जाणतोय समाज. आणि म्हणून राजकारण विरहित ही चळवळ जर राहिली तर या समाजाचं हित आहे, हा समाजातला सामान्य माणूस, सामान्य तरुण जाणतोय आणि तीच याची खरी ताकद आहे असं मला वाटतं. एकीकडे हे जितकं आपण मान्य करतो तितकंच नाशिकमधलं आत्ताचं जे वास्तव आहे ते अतिशय दाहक आहे. तिथे हिंसाचाराचं गालबोट लागलेलं दिसतंय, याविषयी काय सांगा? आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे की काही जण जाणीवपूर्वक कायदा सुव्यवस्था बिघडायचा प्रयत्न करत आहेत. हो, इथे इतके लाखोंच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरला, एक अप्रिय घटना नाही घडली. आणि त्यामुळे ह्या मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चावर ज्यांचं खरं म्हणजे जळफळाट होतोय अशी माणसं हा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यापासून जनतेने सावध राहावं, आपली चळवळ कुठेही बदनाम होणार नाही यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन आम्ही केलं. मुंबईमध्ये जो निघणारा मोर्चा आहे त्या मोर्चाच्या एक आयोजनामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं बोललं जातंय, फूट पाडल्याचं बोललं जातंय. या संदर्भात आपण काय सांगाल? मला वाटत नाही फूट वगैरे काही पडली आहे. आता नुकतीच एक औरंगाबादला यांची बैठक झाली, वेळोवेळी यांच्या बैठका होत असतात, त्यात कुठेही अशा प्रकारची वेगवेगळी मतं आलेली नाही आहेत. सगळे मतं व्यक्त होत असतात, काही आत्ता काही नंतर अशा तारखाही होत असतील, पण जे निर्णय झालेत ते निर्णय एकमताने झालेले त्यांचे. याच मोर्चांमधून आणखीन एक महत्त्वाची मागणी होती ती होती ॲट्रॉसिटी कायद्यामधल्या बदलाची, किंवा काही ठिकाणी ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा असाही त्याचा अर्थ काढण्यात आला. परंतु मूळ मागणी होती ती ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा अशा स्वरूपाची होती. या संदर्भातला अधिकार जरी तुमच्या राज्य शासनाला नसला तरी प्रयत्न करणं या बाबतीत आपल्या निश्चित हातात आहे. याचं कारण केंद्रात देखील आपलंच सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. त्या ठिकाणी असलेले सामाजिक न्यायमंत्री देखील आपल्या सहयोगी पक्षांमधले आहेत. किमान आपण याची काही तारीख, एक टाइम फ्रेम सांगू शकाल की कधी नेमकं होईल? एक तर ॲट्रॉसिटी रद्द करा अशी कुठेही मागणी बरोबर आहे, पॉइंट वेट आहे, ॲब्सोल्युटली. ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग थांबवा
ही मागणी आहे. मग त्यात बदल करावा लागेल. तो दुरुपयोग थांबवताना दोन गोष्टी आहेत. त्यात काही बदल करण्याच्या सूचना येत आहेत. उदाहरणार्थ कशी सूचना येते आहे तर ॲट्रॉसिटी जे दाखल होते त्यामध्ये घर जाळलं, मारहाण केली, विनयभंग बलात्कार झाला, अशा प्रकारच्या आहेत. आणि काही ठिकाणी शिवीगाळ झाली, मला जातीचा उल्लेख केला, अशा आहेत. आणि ह्या सगळ्या ॲट्रॉसिटी एकाच प्रकारच्या मोजून 15 दिवसामध्ये त्यांना एक 80,000चं नुकसान भरपाई दिली जाते. आता कधीकधी या पैशापोटी वेगवेगळ्या समाजातील लोक अशा समाजातल्या माणसाला उपयोगात आणतात आणि तोडपाणी करतात, अशी एक चर्चा आहे. तर आपण अ वर्ग ॲट्रॉसिटी आणि ब वर्ग ॲट्रॉसिटी केली की ज्या जाळपोळ आहे, विनयभंग, अमुक आहेत, या ठिकाणच्या याच्यात ताबडतोब नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत की मला अमुक बोलला तमुक बोलला, याच्या विषयामध्ये कोर्टात जाऊन सिद्ध झालं की त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे, असं वेगळं करता येईल का, अशी काही चर्चा याच्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे चर्चा रद्दची नाही आहे, दुरुपयोग बंद करण्याची आहे. आणि मला असं वाटतं की या विषयामध्ये कालच नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की हा दुरुपयोग पूर्णपणे थांबवला जाईल, याची काळजी सरकार घेईल. म्हणजे एक प्रकारे हे सरकार अशा मागण्यांच्या बद्दल उदासीन नाही तर त्याचा एक ऍक्टिव्हली विचार करते असं आपण म्हणू. प्रोॲक्टिव्ह आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या चारही मागण्यांची मी दखल घेतली आहे. तुम्ही टाइम फ्रेम सांगू शकाल काही? मला असं वाटतं की अशा महत्त्वाच्या प्रश्नाला एक टाईम फ्रेममध्ये स्वतःला बांधून घेण्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर नीट आणि परिपूर्ण सगळ्यांना समाधान कसं होईल याकडे लक्ष देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. हे सगळं मी इतक्या सविस्तरपणे विचारायचं कारण असं होतं विनोदजी की या सगळ्याचे पडसाद आम्हाला येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. आणि त्याचे पडगम आता पार मुलुंडपासून भांडूपपासून ते अगदी सर्वत्र पडसाद आम्हाला उमटलेले दिसत आहेत. तुमच्या पक्षाची भूमिका अधिकृतरित्या जाहीर व्हायची असली तरी विनोद तावडे हे मुंबईचे आहेत. मुंबईत तुमचा मतदारसंघ देखील आहे. मूळ जरी आपण कोकणातले असलात तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीबद्दल विनोद तावडे यांचं वैयक्तिक मत काय आहे? मला वाटतं अशा महत्त्वाच्या निर्णयावर व्यक्तिगत मत नसतं. जे मत असतं ते पक्षाचं सामूहिक मत असतं. सरकारमध्ये एकत्र आहोत त्यामुळे स्वाभाविकपणे ही भावना असते की एकत्रपणे गेलं पाहिजे. कल्याणमध्ये आम्ही वेगळं गेलो तर काँग्रेस राष्ट्रवादी साफ झाले. तर काँग्रेस राष्ट्रवादी साफ करण्यासाठी वेगळं जाण्याचा फायदा आहे का एकत्र येण्याचा फायदा आहे, हे राजकीय अंदाज घेऊनच पक्षाचं नेतृत्व सगळं योग्य निर्णय घेईल. त्यामुळे ज्या गोष्टी ज्याला इंग्रजीत म्हणतात वी विल क्रॉस द ब्रिज वेन वी कम अक्रॉस इट. परंतु ज्या वेळेला तुम्हाला क्रॉस करायची वेळ येईल जेव्हा ज्याचा हात हातात घ्यायचा आहे त्याला तर आपण माफिया राज म्हणून चुकलेलो आहोत. आपल्याच खासदारांनी किरीट सोमय्या यांनी काल आमच्या कार्यक्रमामध्ये थेटपणे माफिया राज असा उल्लेख केला आणि शिवसेनेचा उल्लेख गुंड म्हणून केलेला आहे कालच्याच कार्यक्रमामध्ये. मग अशा लोकांबरोबर जाण्याकडे किंवा किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याकडे आपण कसं पाहणार आहात? मला वाटतं या विषयात कायदा सुव्यवस्था ज्या गोष्टी करायच्या त्या होत आहेत. आणि आज आम्ही सगळे भाजप शिवसेनेचे मंत्री ज्या एकत्र जमलो होतो त्या आम्ही कॅबिनेटमध्ये याविषयी चर्चाही केली की अशा प्रकारचं एकमेकाच्या नेतृत्वावर म्हणणं, त्यांच्या वर्तमानपत्रातनं नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर येणं की आमच्या कोणी नेत्यांनी उद्धवजी आणि बाकीच्यांवर म्हणणं, ह्या गोष्टी सरकार म्हणून आपण टाळल्या पाहिजेत येत्या काळामध्ये. यावर आमचं सगळ्यांचं एकमत झालंच आहे. परंतु ज्या प्रकारे आत्ता युतीमधला सुसंवाद हा लोकांसमोर येतोय तो पाहता आत्ता जरी निवडणुकीच्या आधी वेगळे लढला तरी निवडणुकीच्या नंतर मात्र आपण एकत्र येऊ शकता. त्यामुळे ही सगळी आत्ताची चाललेली ही लुटूपुटीची लढाई असं देखील समोर येत आहे. 20-20 वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसतात. खड्डे मुक्त रस्ते ही काही रॉकेट टेक्नॉलॉजी आहे का की ज्याच्याकरता तुम्हाला 20 वर्ष वाट पाहावी लागते आणि 20 वर्षात सुद्धा तुम्हाला असे रस्ते बांधता येत नाहीत? तुमचंही सरकार होतं ना मुंबईत. मला असं वाटतं बघा, मुळात या मुंबईचे रस्ते असतील, मुंबईतली कामं असतील, या सगळ्या विषयामध्ये त्यावेळी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीचे जो आदेश दिलेले आहेत. त्या यात समजा आम्ही असताना काही चुका झाल्या असतील तर त्याची चौकशी होणार. ह्याच्यामध्ये ज्यांनी चुका केल्या आहेत तो कंत्राटदार असेल, अजून कोणी असेल, अधिकारी असेल, अजून कोणी असेल तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही कोणाला पाठीशी घालतो असं अजिबात नाही. एक शेवटचा प्रश्न असा आहे की एक पण मराठा मोर्चांमधली एक महत्त्वाची मागणी आज पूर्ण करताना दिसत आहे. ह्या सगळ्याचा जो आनंद आहे तो आनंद गडावर शक्ती प्रदर्शन करायची आजकाल परंपरा आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. देवगडमध्ये याचं काही शक्ती प्रदर्शन वगैरे होणार आहे का? कारण गडावर शक्ती प्रदर्शन करायची परंपरा आहे आता तुमच्याकडे. मला असं वाटतं गडावर शक्ती प्रदर्शनपेक्षा आजच्या निर्णयाचं जर एका वाक्यात वर्णन करायचं तर या देवेंद्र फडणवीस सरकारने
ज्याच्याकडे गुणवत्ता आहे पण पैसा नाही अशा तरुण तरुणींच्या घरात दिवाळी आजच साजरी करावी इतका चांगला निर्णय केला आहे. खऱ्या अर्थाने दिवाळीची अशी भेट ही कुठल्या सरकारने कधीही तरुणांना दिली नसेल. ती आज या सरकारने सगळ्यांना एक दिवाळी भेट दिली आहे. आज सगळ्यांच्या घरात दिवाळी साजरी होईल याची मला खात्री आहे. प्रेक्षकावर राज्याचे शिक्षण मंत्री संवेदनशील असू शकतात, तळमळीनं बोलतात, काम करतात याचा प्रत्यय गेली तासभर आपण पाहतोय. मराठा समाजाचे लाखांचे मोर्चे आणि त्यानंतर ईबीसी विद्यार्थ्यांच्या फ्रीशिप प्रतिपूर्तीची सरकारनं वाढवलेली मर्यादा याबाबत अतिशय प्रांजळपणे विनोद तावडे यांनी आपलं मत व्यक्त केलं. तेवढ्याच रोखठोक पद्धतीने मतं मांडली. मराठा आरक्षणाचं आश्वासन भाजपनं निवडणुकी आधीच दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही ते वचन पाळण्याकरता कटिबद्ध आहोत असं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. पण कोर्टात प्रकरण गेल्यानं समाजात अस्वस्थता आहे. लाखांचे मोर्चे निघतायत. म्हणजे विस्थापितांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध शांततामय मार्गाने सुरू केलेली ही एक प्रकारे लढाई आहे. लढाऊ मराठा समाज अत्यंत संयमितपणे हे आंदोलन करतोय, म्हणून जगाच्या इतिहासात याची नोंद होईल असे गौरवोद्गार देखील त्यांनी या मोर्चांबद्दल यावेळी काढले. या मराठा समाजातल्या गरीब तरुण तरुणींचं शिक्षण केवळ पैशाअभावी थांबू नये, सरस्वतीचा मार्ग लक्ष्मीनं अडवू नये याकरताच ही मर्यादा आपण 6 लाखावर घेतल्याचा निर्णय त्यांच्या सरकारनं केल्याचं सांगितलं. यात कुणी राजकीय पक्षांनी श्रेय घ्यायचं काही कारण नाही. श्रेय द्यायचंच झालं तर ते सहयोगी पक्षापेक्षा सुद्धा मराठा समाजातल्या तरुण तरुणींनाच द्यावं लागेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे आज निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचा GR काढण्यात देखील आलेला आहे. उद्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांचा आचारसंहितेचा अडसर यात येणार नाही असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. मागच्या सरकारनं फी प्रतिपूर्ती वेळेवर केली नाही, त्यामुळे 7 लाख विद्यार्थ्यांसाठी 700 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद आम्ही हिवाळी अधिवेशनात करत आहोत अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी आज केली. पण त्याचवेळी शिक्षणाची दुकानदारी करणाऱ्या संस्था चालकांना वठणीवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी आज सांगितलं. प्रेक्षको, ईबीसीला शैक्षणिक सवलती देऊन सरकारनं पहिलं पाऊल तर टाकलंय. आता या सरकारकडून मराठा समाजाच्या अपेक्षा निश्चित उंचावणार आहेत. मराठा आरक्षणाचा तिढा हे सरकार कसं सोडणार याकडे आता लक्ष लागलंय आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून विनोद तावडे यांच्यावर ही जबाबदारी आता वाढलेली आहे. ते योग्य तो निर्णय घेऊन त्या समाजाला न्याय देतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. पण हा निर्णय घेताना इतर समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी देखील त्यांना घ्यावी लागणार आहे. विनोद तावडे, थँक्यू व्हेरी मच. या कार्यक्रमासाठी त्यांनी दीर्घ वेळ काढला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.